आपण पाहताय महाधुरळा। नमस्कार, महाधुरळा युट्यूब चॅनल मध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय। सध्या भाजपच्या महाराष्ट्रातील सर्व जिल्हाध्यक्षांच्या निवडी संदर्भातली प्रक्रिया सुरू झालेली आहे। कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर या चारही जिल्ह्यातील भाजपचे नवे जिल्हाध्यक्ष कोण होणार याची उत्सुकता आता प्रचंड वाढलेली आहे। कोल्हापूर जिल्ह्यात सध्या विजय जाधव हे महानगर अध्यक्ष आहेत। याशिवाय ग्रामीण भागात जे ग्रामीण जिल्हाध्यक्ष आहेत ते राजवर्धन निंबाळकर आणि तिसरे जिल्हाध्यक्ष आहेत नाथाजी पाटील। गेले 1.5 वर्षापासून विजय जाधव आणि राजवर्धन निंबाळकर हे जिल्हाध्यक्ष आहेत, त्यामुळे त्यांच्या ज्या जिल्हाधिकाऱ्याच्या निवडी आहेत त्या कायम राहण्याची शक्यता आहे। याशिवाय नाथाजी पाटील हे अगदी 2-3 महिन्यापूर्वीच जिल्हाध्यक्ष झालेत, त्यामुळं कोल्हापूर जिल्ह्यातले जे काय 3 भाजपचे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांच्यामध्ये फारसा बदल होईल असं वाटत नाही। हातकणंगले जिल्ह्या लोकसभा मतदारसंघाचे जे जिल्हाध्यक्ष आहेत निंबाळकर, तिथं आता संजय पाटील तंबाखू संघाचे जे आहेत ते इच्छुक आहेत, त्यामुळे आता उत्सुकता हातकणंगलेची जास्त आहे। कोल्हापूर महानगर जिल्हाध्यक्ष पदासाठी अजित ठाणेकर इच्छुक आहेत, याशिवाय स्मिताराणी निकम या इच्छुक आहेत। पण सध्याचं एकूण राजकीय बघता लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या आधी विजय जाधव यांची निवड झाली आहे, त्यामुळे आता 1.5 वर्ष झाले आहेत। 3 वर्षासाठी या निवडी आहेत, त्यामुळे पुन्हा एकदा आहेत त्याच 3 जिल्हाध्यक्षांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता जास्त आहे। सांगली जिल्ह्यात पृथ्वीराज पवार आणि स्मिता शिंदे या हे दोघं इच्छुक आहेत, त्यामुळे या दोघांपैकी कुणाला संधी मिळणार याची उत्सुकता आहे। किंवा संग्राम देशमुख हे ग्रामीण सांगलीचे जिल्हाध्यक्ष होणार यात शंका नाही। या सगळ्या पार्श्वभूमीवर आता कोल्हापूर, सांगली या दोन्ही जिल्ह्याच्या भाजपच्या जिल्हाध्यक्ष पदासाठी मोठी फिल्डिंग लागलेली आहे। इच्छुकांच्या मुलाखती सुरू झाली। जे मतदार आहेत ते एकदम मोठे आहेत, आमदार, खासदार आणि जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष असे सगळे मतदार आहेत। मतदान होण्याची शक्यता फारच कमी आहे, त्यामुळं आता या 2 जिल्ह्यात जे काही जिल्हाध्यक्ष होतील, कोल्हापुरात 3 होतील, सांगलीत 2 होतील, आहेत त्यांना संधी कोल्हापुरात मिळण्याची शक्यता जास्त आहे। सांगलीत मात्र बदल होणार हे नक्की आहे। संग्राम देशमुख हे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष होण्याची जास्त चिन्ह आहेत आणि शहर सांगली महानगरच्या जिल्हाध्यक्षपदी स्वाती शिंदे की पृथ्वीराज पवार ही उत्सुकता आहे। या दोघांपैकी एकाला संधी मिळणार हे नक्की आहे। येत्या अर्ध्या दिवसात या निवडी होतील, त्यामुळं उत्सुकता आपल्याला निश्चितपणे असणार आहे। यापुढेही या जिल्हाध्यक्ष निवडा आपल्याला अपडेट देत राहील। आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा युट्यूब चॅनेल। धन्यवाद।